पूर्व वैमनस्यातून 65 वर्षीय विठ्ठल कृष्णा पवार यांच्या गळ्यावर, पोटावर आणि मानेवर सचिन आनंदा कांबळे यानं धारदार शस्त्रानं वार केले। गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर विठ्ठल पवार यांना उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलं, तर ऋषिकेश सुनील पाटोळे आणि अलका ज्ञानू पवार यांनाही मारहाण झाल्यानं ते जखमी झाले। ही घटना रविवारी रात्री 11:30च्या दरम्यान घडली। करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये विठ्ठल कृष्णा पवार हे आपल्या परिवारासह राहतात। त्यांच्या पुतण्यानं त्याच गल्लीत राहणाऱ्या एका युवतीशी प्रेमविवाह केला होता, त्यामुळे दोन कुटुंबांमध्ये वारंवार वाद व्हायचा। रविवारी रात्री गणेशोत्सव मंडळासाठी मंडप उभारताना वाट सोडण्यावरून या दोन कुटुंबात पुन्हा वाद झाला होता। गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा वाद मिटवला होता, पण पोलीस गेल्यावर सचिन आनंदा कांबळे आणि पवार कुटुंबात पुन्हा वादाला सुरुवात झाली। त्यावेळी सचिन कांबळेनं धारदार शस्त्रानं विठ्ठल पवार यांच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटात वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विठ्ठल पवार यांना ताबडतोब उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलं, तर गणेश उर्फ प्रथमेश कांबळे, अनिकेत कांबळे, राजू कांबळे, बजरंग कांबळे यांनी केलेल्या मारहाणीमध्ये ऋषिकेश पाटोळे आणि अलका पवार हे दोघे जण जखमी झाले। गांधीनगर पोलिसांनी दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडप काढायला भाग पाडला असून 5 जणांना अटक केली आहे।